आणि त्यांच्या साथीला रितेश बामणे आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 13 बॉलमध्ये 57 धावा बनवल्या होत्या, 8 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला होता आणि 125 धावा टोटल उभारल्या होत्या. रनांचा डोंगर रचला होता, परंतु 126 धावांचं आवाहन जाहेश्वर कट्ट हा संघ नाही पूर्ण करू शकला. परंतु आता पाहायचं आहे किंग ऑफ गल्ली गँग वानिवडे की शार्वी स्पोर्ट तिलोडा संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचणार. एक संघ कालच्या दिवसामध्ये मिळालाय, परंतु आजच्या दिवसामध्ये कोणता एक संघ आपल्याला मिळणार आहे ते पाहणं महत्वाचं असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर उंची लहान कीर्तिमान फायटर जेट मिस्टर केतन तिर्लोटकर. पंचांचा सिग्नल, मॅच ऑन केली जाते आहे. नॉन स्ट्राइक इन ला रितेश बामणे पाहायला मिळतोय. स्ट्राइक इन ला मंगेश गाडी. पहिला बॉल, ओ पहिलाच बॉल खेचलाय लॉंग ऑन क्षेत्राच्या डोक्यावरून. बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर. FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. हा पुढील बॉल ड्राईव्ह केलाय, स्वतःच्या फॉलो थ्रूवर बॉलला थांबवलाय, स्टॉप केलाय. हा डॉट बॉल. ओव्हर द विकेट. यावेळी वेग पाहायला मिळालाय. ऑफ स्टिक थोडासा बाहेर ठेवलाय, फसवलं जात आहे, कारण फायटर जेट याच्याकडे सुद्धा क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. केतन तिर्लोटकर हे नाव चर्चेमध्ये राहिलाय. यावेळी सुद्धा ड्राईव्ह केलाय, नैसर्गिक अडथळा आहे. एक धाव तर मिळाली आहे, परंतु दुसरीचा प्रयत्न नाही केला जाणार. एकच धाव पूर्ण. धावफलक टोटल 7 या आकड्यावर पोहोचलाय. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवर षटकार आलाय, पुढील बॉल हे डॉट आल्यात आणि चौथ्या बॉलवर जर पाहिलं तर 1 धाव आली आहे. टोटल 7 धावा. स्ट्राइक एंडला रितेश बामणे. यावेळी रितेश लॉंग अप आहे, एका हातामध्ये कॅच पकडली आहे. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. ऍक्शन रिप्ले व्हायला आवडणार आहे. कशा प्रकारे ही कॅच पकडली आहे पहा. ऍक्शन रिप्ले. आणि नक्कीच ही रील सुद्धा व्हायरल होणार आहे. आणि त्यानंतर पहा सर्व एकत्र झाले, उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. कारण विकेट कोणाची होती तर रितेश बामणे. 13 बॉलमध्ये 57 धावा त्यांनी बनवल्या होत्या, परंतु आता जर पाहिलं तर रितेश बामणे पहिल्याच बॉलवर विकेट मिळालाय, म्हणजे गोल्डन डकचे शिकार ठरले आहेत. रितेश बामणे निराश झालायत, परंतु एक बंधू दगड बॉक्स मध्ये गेलाय, परंतु दुसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये जाणं बाकी आहे आणि तो चाललाय. त्याची वाट आपण पाहत होता. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मिस्टर ऋत्विक बामणे. ऋत्विक बामणेने सुद्धा प्रभावित केलाय. पहिल्या मॅच मध्ये 14 बॉल 48 केलाय, त्यामध्ये 6 षटकार 2 चौकार. दुसऱ्या मॅचचा विचार केला 10 बॉल मध्ये 45 केलाय, त्यामध्ये 6 षटकार खेचलात त्याने. परंतु आता पाहिजे समोर जर पाहिलं फायटर जेट केतन तिर्लोटकर. यावेळी गल्लीमध्ये बॉलला केलाय, गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जातोय. मिळतात धावा फक्त एकच. पहिल्या षटकाची सांगता, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 8 या आकड्यावर पोहोचलाय. हा सामना पाहण्यासारखा असणार आहे. पैसा वसूल सामना होणार आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. प्रत्येक जण जिथे जागा भेटते तिथे बसून आनंद घेत आहे, कारण क्रिकेट वेडे आहेत. लहानपणी मनाला लागलेला कोणता छंद असेल तर तो क्रिकेट आहे.
क्रिकेटचं वेड हे प्रत्येकाच्या नसानसात भिनलेलं असतं आणि सर्व क्रिकेट वेडे आहेत tenniscricket.in माध्यमातून घर बसल्या सुद्धा काही प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 आपण पाहताय. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 7 क्वार्टर फायनलचा. यामध्ये जो संघ विजय होणार तो रॉयल एंट्री करणार सेमी फायनल मध्ये. परंतु पाहायचं आहे कोणता एक संघ असणार. गोलंदाजी ट्रॅकवर राज तिर्लोटकर, समोर मंगेश, फुलटॉस, बॉलला धाडलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. दॅट्स अ मॅसिव्ह सिक्स. द बॉल हॅज गॉन आउट ऑफ द पार्क. हा जबरदस्त षटकार, बॉल थेट मैदानाच्या बाहेर. षटकार मंगेश काही कमी नाहीत. मंगेश सुद्धा यावी वेग 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 प्रचंड वेग पाहायला मिळालाय. ऑफस्टिकचा थोडासा बाहेर ठेवलाय. पुलर लिंचा बॉल होता. प्रति उत्तर देण्याची ताकद सुद्धा नव्हती मंगेश यांच्याकडे. डॉट बॉल आलाय परंतु आता मंगेशला खेळायचा आहे आणि ऋत्विकला. परंतु फुलटॉस तुम्ही फेकले की त्या बॉलला मी बाउंड्रीच्या बाहेरच पाठवणार. बॉलला फेकलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. मिळतात धावा 6. षटकार धावफलक टोटल जर पाहिलं 20 या आकड्यावर पोहोचलाय. यावेळी सुद्धा बिग हिट. याही बॉलला फेकलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार FCC चॅम्पियन ट्रॉफी. षटकार हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात. थँक्यू डीजे. धावफलक टोटल 26 या आकड्यावर पोहोचलाय. षटकाराची आतषबाजी सुरू आहे. 2 बॉलवर 2 षटकार खेचल्यात. पहिल्या बॉलवर सुद्धा षटकार आला होता आणि डॉट बॉल. नंतर पुढील 2 षटकार. परंतु आता हॅट्रिकचा बॉल षटकारासाठी. यावेळी थोडासा लोअर फुलटॉस. लेग ऑफ स्टिकचा थोडासा बाहेर ठेवलाय परंतु फसवलं जात आहे. डॉट बॉल आलाय परंतु 3 षटकार सुद्धा या ओव्हरमध्ये या षटकामध्ये आलायत. यावेळी वेग आहे. पंचांचा सिग्नल वाईड चालाय. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केलाय. वाईडचा सिग्नल पंचांचा. टोटल धावफलक आता पाहायला मिळत आहे 27 या आकड्यावर. 27 धावा झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि शेवटचा बॉल फक्त शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील स्ट्राइक एंडला मंगेश गाडी. ओहो हो बॅट वेगाने फिरवली आहे परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉल आलाय. तुमच्याकडे फुटवर्क महत्वाचा आहे. क्रिकेटमध्ये फुटवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क हे 2 घटक महत्वाचे असतात. पंचाचा सिग्नल षटकाची झाली आहे सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक टोटल 27 या आकड्यावर. 27 ला एक अशी परिस्थिती आहे. आपण जर पाहिलं तर शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट या टीम मधून केतन तिर्लोटकर, अनिकेत घाडी, किशोर घाडी, राज तिर्लोटकर, साहिल तिर्लोटकर, अथर्व तिर्लोटकर, रोहित मांडवकर, रोहित तिर्लोटकर, आयुष तिर्लोटकर, मयुरेश राघव, कल्पेश गाडी, प्रताप तिर्लोटकर हे आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. कॉम्बॉक्स मध्ये आमच्या प्रतापजी तिर्लोटकर आहेत. किंग्स ऑफ गल्ली गँग वाणीवडे, पार्थ गाडी, मंगेश गाडी, रितेश बामणे, ऋत्विक बामणे, राजू मासे, आदित्य मासे, प्रवीण घाडी, ओमकार घाडी, निलेश घाडी, करण मारुती, आकाश घाडी, गौरव भारती असे खेळाडू पाहायला मिळत आहेत. प्रसाद राणे, मयुरेश गाडी. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जात आहे. दोन्ही टीम मध्ये जर पाहिलं तारे सितारे आहेत परंतु आता पाहायचं आहे हे चॅलेंजिंग षटक आहे. 50-50 षटक पाहायला मिळत आहे. या षटकामध्ये धावांची लय लूट करायची आहे. त्यासाठी समोर जर पाहिले ऋत्विक बामणे गोलंदाजी ट्रॅकवर. केतन यावेळी तेवढा प्रॉपर टायमिंग नाही झालाय. ऑन साइडला बॉल येतोय सुद्धा. यष्टी रक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत.
एकच धाव मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक एंडला जर पाहिलं मंगेश घाडी पाहायला मिळतात. एकच धाव फक्त पहिल्या बॉलवर आली आहे, परंतु हे चॅलेंजिंग षटक आहे. 50-50 षटक आहे, त्यामुळे तुम्हाला या षटकामध्ये धावांची लयलूट करायची आहे. परंतु केतन सहजासहजी तुम्हाला धावा द्यायला बघणार नाही. यावी समोर स्ट्रेट हिट बॉलला फेकलाय बाउंड्रीच्या बाहेर. FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. मुख्य व्यासपीठावर सन्माननीय सुशीलभाई राणे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर. सरचं स्वागत शब्द सुमनाने आम्ही सरचं स्वागत करतो. आपलं अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला आहात. तसेच ग्रामपंचायत सरपंच संजय लाड साहेब हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील शब्द सुमनाने सरचे स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावर आसनस्थ बाबा साहेब. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला. फायटर जेट आहेत. लोव्हर पुलटॉस होता, परंतु याचा फायदा घेणं गरजेचं होतं. त्यासाठी तर ऋत्विकला स्ट्राईक दिली आहे. टोटल 8 धावा या षटकामध्ये आल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चॅलेंजिंग षटक. यावी बिग हिट बॉलला ढगात पाठवलाय. बॉल जर पाहिला तर हा बॉल डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. मिळतात धावा 6 षटकार. यावी समोर केलाय. याही बॉलला फेकलाय बाउंड्रीच्या बाहेर. लॉंग ऑफ क्लिअर करत बॉल जातोय. FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. आणि या 6 धावेने सांघिक धावपलक 47 या आकड्यावर पोहोचलाय. 5 बॉल मध्ये 20 धावा आल्या आहेत. चॅलेंजिंग षटक सुरू आहे. केतनेचा विचार केला नव्हता वाटतं, परंतु ऋत्विक सुद्धा आहेत. ऋत्विक बामणे हे मात्र सेट झालेले आहेत. युनिफॉर्म बॅट्समन आहेत. यांची बॅट बोलली आहे, परंतु पाहूया शेवटच्या बॉल पर्यंत बॅट बोलेल का. यावी लोहर होता थोडासा, त्याला ओळखलं आणि याही बॉलला फेकलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. कोणाच्या विरुद्ध षटकार खेचलाय. फायटर जेट केतन तिर्लोटकर महागडा ठरलाय. टोटल 26 धावा त्याने या षटकामध्ये दिल्यात. म्हणजे जर पाहिलं 13 धावा या प्लस केल्या जातील. आणि टोटल या षटकामध्ये म्हणजे 39 धावा आल्यात. आणि आता जर पाहिलं तर धावपलक आणि धावपलक 66 या आकड्यावर पोहोचलाय. 66 धावा झाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर साहिल तिर्लोटकर. स्ट्राइक एंडला मंगेश गाडे. नॉन स्ट्राइक एंडला ऋत्विक बामणे. गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळलाय लेग गलीमध्ये. पंजांचा सिग्नल. फक्त एकच धाव. एकदम सांघिक धावपलक. सिक्स्टी 67 या आकड्यावर पोहोचलाय. मंगेश गाडी 13 बॉल 33 वर खेळत आहेत. ऋत्विक बामणे 5 बॉल 20 वर खेळत आहेत. यावेळी समोर ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंग ऑन प्रोटेक्शन. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. धावपलक 68 या आकड्यावर पोहोचलाय. 68 ला एक अशी परिस्थिती आहे. 68 धावा.
समोर आत्ता ऋत्विक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर कॅप्टन आहे. कॅप्टनच्या विरुद्धामध्ये हा स्ट्रोक खेळलाय आणि या बॉलला सुद्धा फेकलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री रेंजच्या बाहेर. FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. षटकारांचा पाऊस पडतोय. ऋत्विक बामणे यांनी कालच आपली बॅट चार्जिंगला लावून ठेवली होती. आपल्याला बापडेमध्ये जायचं आहे आणि आपल्या नावाचं वेड सर्वांना लावायचं आहे. या प्रकारची फलंदाजी यावेळी सुद्धा ऑन साईडला केलाय. प्रॉपर टायमिंग नाही झालाय. एकदा वेगाने घेतले, दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव सुद्धा वेगाने धावली आहे. परंतु आता जर पाहिलं 2च धावा घेतल्या जात आहेत. 2 धाव्याने सांघिक धावफलक 76 या आकड्यावर पोहोचलाय. 76 76 धावा झाल्यात. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4थ्या षटकातील 76 धावा. यावी वेग आहे. लेस्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केलाय. पंच दुनिया समांतर करतात. पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा, वाशी टू काशी असे अनेक उपमा त्या बॉलला दिलेले आहेत. तो बॉल पेश केलाय. साहिल तिर्लोटकर आहे टीमचे कॅप्टन आहे. साहिल 4 बॉलचा खेळ संपलाय. त्यानंतर वाईड बॉल पेश केलाय. तुम्हाला चुका करायच्या नाही. सामना जिंकणं महत्वाचं आहे. शेवटचा सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजय होणार तो उपांत्य फेरीमध्ये दाखल होणार. परंतु पाहायचं आहे कालच्या दिवसामध्ये विचार केला तर कालच्या दिवसामध्ये श्री गणेश सडेवाडी वाडा हा संघ दाखल झालाय. परंतु आज किंग ऑफ गल्ली गँग वानिवडे की शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट यावी फुल टॉस परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक. परंतु आमचे लाईनमन आहेत. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत येईल. डिसिजन पेंडिंग आहे. पंचांचा सिग्नल OUT आउट. डीप मध्ये होते क्षेत्ररक्षक, त्यांनी पकडले कॅच. देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडे घाडी वाडीत अमोल गाडी. थँक्यू DJ. 8 बॉल मध्ये 28 धावा बनवल्यात ऋत्विक बामणे याने. प्रत्येक मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला आहे आपल्या टीम साठी ऋत्विक बामणे. आता जर पाहिलं आकाश दाखल झालायत. बॉलला सुद्धा आकाशात पाठवायचं आहे कारण समोरून सुद्धा आता आक्रमण होणार आहे. कारण केतन आता काही गप्प राहणार नाही कारण त्याच्या विरोधामध्ये धावा आल्या आहेत. त्यामुळे यावी लेट कट प्लाय स्लिप असेल तर कॅच झाली असती. बॉल गोशांगी क्षेत्रात गेलाय. एक धाव घेतली जाते. धावफलक टोटल 78 या आकड्यावर पोहोचलाय. मंगेश घाडी सुद्धा चांगली बॅटिंग करतायत. 14 बॉल मध्ये 34 धावा त्यांनी बनवल्यात. करंट रन रेट जर पाहिलं 19.50च्या सरासरीने चालले आहेत. प्रोजेक्टेड स्कोर्स 98 दाखवतो आपल्याला. चार षटकांचा केस संपला. आता जर पाहिलं शेवटचं षटक असणार आहे आणि त्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आणखीन एक तिर्लोट गावचं नाव उज्ज्वल करणारा खेळाडू पाहायला मिळतोय. अनिकेत घाडी उर्फ पिंटू. अभि लोहर फुलटॉस आहे. ऑन साईडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर मिळाले. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा ही पूर्ण झाली आहे. 2 धावेने टोटल धावफलक 80 आकड्यावर पोहोचलाय. परंतु पहिल्या सामन्यामध्ये 104 धावा आपण पाहिल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 66 धावा. तिसऱ्या सामन्यामध्ये 34 धावा. चौथ्या सामन्यामध्ये 99 धावा पाहिले. 5व्या सामन्यामध्ये 59. यावी बिगिट काय स्ट्रोक खेळलाय. मंगेश घाडी सुद्धा काही थांबायचं नाव घेत नाहीत. या 6 धाब्याने सांघिक धावफलक 86 या आकड्यावर पोहोचलाय. आपण चर्चा करत होतो 5व्या सामन्यामध्ये 59 धावा आणि 6व्या सामन्यामध्ये 125 धावा सुद्धा झाल्यात. सर्वाधिक हायएस्ट स्कोर सुद्धा हा डी गँगनेच बनवलाय. यावी डॉट बॉल आलाय.
परंतु 7व्या मॅच मध्ये किती स्कोर होणार, कोणता संघ विजय होणार, हे प्रश्न आता मात्र प्रेक्षकांमध्ये निर्माण होत आहेत. अनिकेत गाडी पहिल्या बॉलवर 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय. तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल पेश. यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल त्याला मात्र समोर केलाय, पकडले कॅच, विकेट डाऊन. लॉंग ऑन होता, बॉल पर्यंत पोहोचला, कॅच पकडली आहे. चार बॉलचा खेळ संपलाय. पाचव्या षटकातील 4 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक. टोटल धावफलक पाहिलं 86 आकड्यावर आहे. राजू मासे विश्वास, परंतु त्यांना विश्वास सार्थक करावा लागेल. 2 बॉलसाठी आपल्याला पाठवलंय मैदानाच्या आतमध्ये. 86 धावा झाल्यात. हा सामना पाहण्यासारखा असणार आहे, पैसा वसूल सामना. बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळणार आहेत. यावेळी फटका बसलाय, क्षेत्ररक्षक आहे, पकडतील का कॅच, पकडले कॅच, विकेट डाऊन. मयूर रेश यांनी मात्र कॅच पकडली आहे आणि विश्वासचा खेळ संपलाय. आता मात्र हॅट्रिकची संधी सुद्धा असणार आहे, कारण 2 बॉलवर 2 विकेट आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या डावाची सांगता करण्यासाठी, पहिल्या इनिंगची सांगता करण्यासाठी, आणि धावफलक टोटल 86 धावा. आठच धावा फक्त खर्च केला अनिकेत. शेवटचा बॉल, यावेळी चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न हा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नच राहिलाय आणि डॉट बॉल आलाय. इनिंगची झाली सांगत डॉट बॉल नाही, परंतु जर पाहिलं तर 86 धावा झाल्यात. म्हणजे काय तर 87 धावांची गरज आहे. शार्वी स्पोर्ट्स तिरलोटा टीम समोर 5 षटकं आहेत आणि 5 षटकामध्ये 87 धावा बनवायच्या आहेत. आणि या दुसऱ्या डावासाठी आपण आवाज ऐकणार आहोत. दुसऱ्या इनिंगसाठी आमचे सहकारी समालोचक, आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीचे मुख्य आयोजक सन्माननीय उत्तमजी मुरगेकर सरांचा आवाज. तोपर्यंत मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहतच राहा. श्री पोणकन देवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडीवाडी आयोजित FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 आजच्या दिवसासाठी मी थांबतोय. धन्यवाद. आमच्या या स्पर्धेदरम्यान सन्माननीय संजयजी लाड सरपंच बापर्डे यांच्याकडून 3000 रुपयाची देणगी आली आहे. मी आमच्या FCC चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीने सन्माननीय संजयजी लाड यांचं मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद सर.
आमच्या या स्पर्धेदरम्यान प्रथम क्रमांक रोख 25,000 रुपये, कैलासवासी श्री हेमंत दुखंडे स्मरणार्थ हर्ष ऑप्टिक्स कोल्हापूर श्री आदिश हेमंत दुखंडे व आलयस्टे कुणकेश्वर श्री साईकृष्ण सुशीलजी राणेसाहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. काही कारणास्तव ते मुंबईमध्ये जाणार आहेत आणि अंतिम दिवशी उपस्थितीत नाही आहेत, त्यामुळे सुशीलजी राणे यांचा या ठिकाणी सन्मान करतो आहोत आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेन आमच्या मंडळाचे अध्यक्ष अमोलजी घाडी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. सुशीलजी राणे साहेब आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करतो या ठिकाणी अमोलजी घाडी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रथम क्रमांकाचे रोख 25,000 रुपये आम्हाला पुरस्कृत केलेत. सुशीलजी राणे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान, शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद सर, आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी आमच्या या स्पर्धेमध्ये उपस्थितीत राहिलात. चला, मॅचला सुरुवात होते. शार्वी स्पोर्ट्स तिरलोट विरुद्ध इथे किंग्ज ऑफ गल्ली वानिवडे 87 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू ऑफ स्टंप पिच केलाय की काय, पंच तटस्थ आहेत या ठिकाणी. अनिकेत गाडी नॉन स्ट्राईक एंडला, राज तिरलोटकर स्ट्रायकिंग एंडला. राजने हा चेंडू सोडून दिलाय. डॉट चेंडू आकाश गाडीचा ओव्हर क्रमांक 1 पेश करण्यासाठी सज्ज झालाय आकाश गाडी आणि त्याच्या विरोधात राज तिरलोटकरचा विचार केला तर 2025 त्याने गाजवलंय. टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, वन बाउन्स सिग्नल केलाय पंचाने, वॉर्निंग दिली आहे आकाश गाडीला. प्रत्येक ओव्हरमध्ये एक बाउन्स तुम्हाला दिला जाईल, परंतु त्यानंतर तुम्ही बाउन्स फेकलात तर तुम्हाला नो घोषित करण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे ही स्पर्धा चालू आहे. किंग्ज ऑफ गल्ली वानिवडे आकाश गाडी, त्याच्या विरोधात राज तिरलोटकर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावल्यात भरपूर याने. पुन्हा एकदा चांगला चेंडू स्विंग झालाय. गुटना टेक तमाशा देख की काय, परंतु बॅटच्या राडारमध्ये चेंडू आलाच नाहीये. 3 चेंडू आतापर्यंत डॉट फेकलेत आकाश गाडीने. 87 धावांचं लक्ष्य इथे पार करायचंय 5 ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 3 चेंडू झाले आहेत, 3 चेंडू शेष आहेत, म्हणजेच काय तर शिल्लक राहिलेत आकाश गाडीचे. त्याच्या विरोधात इथे राज तिरलोटकर, शार्वी स्पोर्ट्स तिरलोट. आता मात्र मोठा फटका सजवलाय. लॉंग ऑफला चेंडू जाईल. काऊ कॉर्नरच्या मधोमध भरपूर लांब लचक इथे आमच्या डगआउटच्या मागे जातोय. प्रेक्षक डगआउट आहे त्याच्या मागे जातोय आणि षटकारच्या साहाय्याने टीमचं खातं खोललं जातंय, आपलं खातं खोललं जातंय. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. आमच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. आपले घाडी वाढीत अमोल घाडीने सामने ठेवले दम. टीमची धावसंख्या 6 धावा. आकाश गाडीवरती आक्रमण चढवलंय राज तिरलोटकरने. षटकाराने टीमचं खातं खोललंय, आपलं खातं खोललंय. 87 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. किंग्ज ऑफ गल्ली वानिवडे विरुद्ध तिरलोट अशी आजच्या दिवसातील शेवटची लढत इथे पाहायला भेटते. काय मॅच चालू आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई इथे पाहायला भेटते. पुल्लर लेनचा चेंडू फटका फसलाय की काय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव वेगाने घेतली जाते. 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. चेंडू अडवेपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल राज तिरलोटकर आणि अनिकेत घाडीमध्ये. टीमची धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 9 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात शार्वी स्पोर्ट्स तिरलोट या टीमने. विजयी 87 धावांचं लक्ष्य पार करायचंय.
शार्वी स्पोर्ट्स तिल्लोट टीमचा विचार केला तर रती महारथी आहेत त्या टीममध्ये, परंतु सध्या मैदानात दोन रती महारथी दिसत आहेत. एका बाजूला राज तर दुसऱ्या बाजूला अनिकेत गाडी. लेफ्ट हँड बॅटर तयार मिस्टर अनिकेत गाडी. हा पुलर लेनचा चेंडू आहे, सोडून दिलाय, परंतु या ठिकाणी पाहायचंय नो चेंडू घोषित केलाय पंचाने. टीमची धावसंख्या 1 पुढे जाईल. धावसंख्या वाढते. 10 धावा. फ्रीटचा चेंडू असेल. पाहायचं अनिकेत फ्रीटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने तुटून पडेल का, परंतु आकाश गाडीला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. कटरचा वापर केला तर इथे मात्र शांत राहावं लागेल अनिकेत गाडीला. परंतु पाहायचंय युवा टॅलेंट किंग्ज ऑफ गल्ली वानिवडे टीमच्या माध्यमातून बॉलर तयार. त्याच्या विरोधात अनिकेत गाडी फ्रीटचा चेंडू खेळण्यासाठी. हा मात्र चांगला चेंडू स्विंग केलाय, जाग्यावरती ठेवलंय अनिकेत गाडीला, शांत ठेवलंय. फ्री हिटचा चेंडू निर्धाव जातोय. डॉट चेंडू काढलाय आकाश गाडीने. पहिल्या ओव्हरची सांगता होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 10 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या आहेत शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट टीमने. ऋत्विक बामणे येतोय. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 77 धावा बनवायचे आहेत शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट टीमला. स्ट्रायकिंग एंडला राज तिर्लोटकर याच्या बॅटमधून एक षटकार खेचला गेला. हा फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफर करायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर गरकन चेंडूने वळण घेतलंय आणि त्यामुळे की काय बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाच नाहीये. डॉट चेंडू काढलाय ऋत्विक बामणेने. अष्टपैलू कामगिरी आज किंग्ज ऑफ गल्ली वानिवडे टीमच्या माध्यमातून. आकुटप्याचा चेंडू इथे शपल करून खेळण्याचा प्रयत्न भरपूर उंच गेलाय. इथे फाईन स्लिपला चेंडू जातोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 बाउन्स प्रत्येक ओव्हरमध्ये 1 1 बाउन्स असेल. टीमची धावसंख्या 1 2 पुढे जाईल. ऋत्विक बामणे थोडस प्रेशर असेल कारण समोर राज तिर्लोटकर सारखा अष्टपैलू खेळाडू आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्यापर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव खराब पैकी, परंतु बॅकअप केलाय तितकंच चांगलं. 2 धावा खराब फेकी केली होती किंग्ज ऑफ गल्ली वानिवडे टीमच्या खेळाडूने, परंतु बॅकअप केलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा. टीमची धावसंख्या 2 पुढे जाते. ऋतिक बामणेच्या विरोधात इथे राज तिर्लोटकर. एक षटकार आकाश गाडीच्या बॅट ओव्हरमध्ये फेकलाय. तोच राज तिर्लोटकर स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या विरोधात ऋत्विक बामणे राऊंड विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू उंच उडी मारून घेतलाय चेंडू. तोपर्यंत डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 1 पुढे जाते आणि नो चेंडू घोषित केला जाईल इथे. टीमची धावसंख्या 1 पुढे जाते. नो चेंडू. एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होते 16 धावा. फ्रीटचा चेंडू. आत्ता मात्र अनिकेत गाडी कशा पद्धतीने फेस करतोय या ठिकाणी. अनिकेत गाडी रती महारथी मधला एक खेळाडू आहे. लेफ्ट हँड बॅटर सध्या. हा फुलर लेनचा चेंडू फटका फसला इथे आणि यावर मात्र पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलाय. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. गोशाकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकूण 2 धावा या चेंडूवरती ऍड केले जात आहे टीमच्या खात्यामध्ये. ऋत्विक बामणेचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती, परंतु या ओव्हर मध्ये महत्वपूर्ण सामन्यामध्ये इथे खराब गोलंदाजीचं प्रदर्शन करताना ऋत्विक बामणे. टीमची धावसंख्या 2 पुढे जाते. 18 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 87 धावांचं लक्ष्य पार करायचं शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट या टीमला. राज तिर्लोटकर अनिकेत गाडी सध्या टीम मीटिंग मध्ये आहेत.
चर्चा करतायत कशा पद्धतीने चेंडूवरती आक्रमण करावं लागेल, कशा पद्धतीने तुम्हाला धावा घ्याव्या लागतील याच्यावरती चर्चा. परंतु सध्या स्ट्रायकिंग एंडला अनिकेत गाडी येतोय. ऋत्विक बामणे 3 चेंडू शिल्लक आहेत. तीन चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू झालेत. इथे बरोबर काउंटिंग आहे. ऋत्विक बामणे विरोधात अनिकेत घाडी ते पाहायला भेटतोय. राऊंड विकेट मारा करतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, परंतु इथे एकच धाव. फ्री हिटचा चेंडू होता परंतु त्यावर मात्र एक धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 19 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. राज तिल्लोटकरच्या विरोधात ऋत्विक बामणे येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राज तिल्लोटकर पाहायला भेटतोय. हा मात्र आडव्या बॅटने क्लिक केलाय राज तिल्लोटकरने. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सपर, चेंडू आउट ऑफ पार, षटकार. तालुक्यात श्रीकोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. टीमची धावसंख्या वाढते. 25 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. आक्रमण करतोय ते राज तिर्लोटकर. पुन्हा एकदा बॉलर तयार असेल. हा मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई सपर, चेंडू आउट ऑफ पार, षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार खेचले गेलेत राज तिर्लोटकरने. टीमची धावसंख्या वाढते. आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने आक्रमण केलंय. टीमची धावसंख्या 31 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्रीकोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने. टीमची धावसंख्या 31 धावा. आता समीकरण आहे 18 चेंडू 56 धावा. मॅच संपलेली नाहीये. 18 चेंडू 56 धावा. निलेश गाडी येतोय ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी. लेफ्ट हँड बॅट्समन इथे अनिकेत घाडी. 18 चेंडू 56 धावा. चॅलेंजिंग ओव्हर आहे. 50-50 ओव्हर निलेश घाडी. आणि हा मात्र पहिला चेंडू आक्रमण चढवलंय. फाईन स्लिपला चेंडू जातोय. झेल सुटलाय की काय या ठिकाणी आणि चेंडू जातोय. षटकार जातोय. 6 धावा. निलेश घाडीच्या पहिल्या चेंडूला इथे भिरकावून दिलाय फाईन लेगला. 6 धावा. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 50-50 ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय अनिकेत गाडीने. त्याच्या विरोधात इथे पुन्हा एकदा अनिकेत गाडी खेळण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा पायचा या ठिकाणी मोठा फटका सजवलाय आणि 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे नाहीये. षटकारासाठी जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार अनिकेत घाडीच्या बॅट मधून. आक्रमण चढवलंय निलेश घाडीवरती. इथे चॅलेंजिंग ओव्हर म्हणजेच काय तर 10 धावा या ओव्हर मध्ये बनवायच्या होत्या परंतु आता 2च चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूमध्ये 12 धावा तडकावल्यात अनिकेत गाडीने. काय षटकार खेचलेत आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 43 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. विजयी 87 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. दमदार सुरुवात राज तिर्लोटकर, अनिकेत घाडी. अनिकेत घाडीचा विचार केला तर त्याने आता हात खोलायला सुरुवात केली आहे. 43 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. निलेश गाडी चॅलेंजिंग ओव्हरमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेचलेत अनिकेत गाडीने. इरादे आपले स्पष्ट केलेत या ठिकाणी. 10 धावांपेक्षा कमी धावा आल्या असत्या तर मात्र इथे बॅकफुटला दिसला असता तिर्लोट संघ परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न. निलेश गाडी गोलंदाजी मार्कवर अपस्टंप पिच करतोय की काय. इथे वाईड चेंडू घोषित केला जाईल. पंचाच्या माध्यमातून एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होतोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. चांगली गोलंदाजी करावी लागेल निलेश गाडीला परंतु आक्रमण पाहायला भेटते अनिकेत घाडीच्या माध्यमातून.
लेफ्ट हँड बॅटर इथे पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये घेतलाय, चेंडू भिरकावून दिलाय, भरपूर लांब लचक षटकार जातोय, आउट ऑफ पार षटकार. मोलाचा आहे हातभार. टीमची धावसंख्या 50 धावा. 3 चेंडू मध्ये चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 19 धावा बनवल्यात अनिकेत घाडीने. टीमची धावसंख्या अर्धशतक फलकावरती लागते. 50 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. 87 धावांची गरज आहे. निलेश घाडी स्लोअर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये घेतलाय, चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पलीकडे षटकार षटकार आणि षटकारच इथे पाहायला भेटत आहेत. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापरडे घाडी वाडीत अमोल घाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापरडे घाडी वाडीत अमोल घाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. 4 चेंडू मध्ये 25 धावा तडकावल्यात अनिकेत घाडीने. चॅलेंजिंग ओव्हर आणि त्या ओव्हर मध्ये 25 धावा आतापर्यंत अनिकेत घाडीने बनवल्यात. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू मोठा फटका सजवला, इथे जजमेंट कुठेतरी चुकली आहे परंतु अप्रतिम झेल पकडलाय आणि पहिला धक्का पोहोचतोय अनिकेत घाडीच्या माध्यमातून. परंतु आपलं काम त्याने बजावलंय, पूर्ण केलंय अनिकेत घाडीने. काय बॅटिंग केली आपल्या टीमसाठी, अतिशय दर्जेदार बॅटिंग इथे तुम्ही पाहू शकाल. 9 चेंडू मध्ये 26 धावा बनवल्यात अनिकेत घाडीने. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापरडे घाडी वाडीत अमोल घाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापरडे घाडी वाडी. थँक्यू डीजे. पहिला धक्का पोचलाय. 9 चेंडू मध्ये 26 धावांची आतषबाजी. परंतु मैदानामध्ये कोण आलाय? ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जेट फायटर मिस्टर केतन तिर्लोटकर आपल्याला पाहायला भेटेल आणि त्याच्या विरोधात चॅलेंजिंग ओव्हरचा शेवटचा चेंडू निलेश घाडी हाताळण्यासाठी सज्ज असेल. केतन तिर्लोटकर स्ट्रायकिंग एंडला या हाताने फेकलेला चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये घेतलाय. सरफराज बाहुबली सारखा हा चेंडू भिरकावून दिलाय षटकारासाठी. केतन तिर्लोटकरच्या बॅट मधून षटकार येतोय. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. थँक्यू डीजे. चॅलेंजिंग ओव्हरचा विचार केला तर त्या ओव्हर मध्ये 31 धावा आल्या आहेत आणि 31 धावा आल्यामुळे तिर्लोट टीमला 15 धावा बोनस मध्ये दिल्या जातील. म्हणजेच काय तर विजयाच्या दिशेने आगेचूक करतोय तिर्लोट संघ. टीमची धाव संख्या 77 धावा. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. म्हणजेच काय तर निलेश घाडी चॅलेंजिंग ओव्हरची भरपूर महागाई ठरली आहे. निलेश घाडी यांचा विचार केला तर त्याने एका ओव्हरमध्ये 46 धावा दिल्या आहेत. मात्र चांगला चेंडू लॉंग ऑफला फटका सजवलाय. ऋत्विक येतोय त्या ठिकाणी, झेल पकडेल आणि इथे मात्र बाद झालाय. सलामीचा बॅटर राज तिर्लोटकर माघारी परतावं लागेल. दुसरा धक्का पोहोचलाय तिर्लोट टीमला. बॅक टू पॅव्हेलियन मिस्टर राज तिर्लोटकर.
हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार बापर्डे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार बापर्डे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत. किशोर गाडी आपल्याला पाहायला भेटेल. स्ट्रायकिंग एंडला किशोर गाडी. नवीन गोलंदाज मैदानात आकाश पाहायला भेटतोय. चांगला चेंडू स्विंग मिस. राज तिर्लोटकरचा विचार केला तर 12 चेंडू मध्ये त्याने सुद्धा 26 धावा बनवल्यात. आकाश गाडी गोलंदाजी मार्कवर. काय गोलंदाजी भन्नाट वेग. किशोर गाडी स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्राइक एंडला जेट फायटर केतन तिर्लोटकर. किशोर गाडी स्ट्रायकिंग एंडला. आकाश गाडी गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. त्या ठिकाणी लेग बायचा सिग्नल. एकच धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 78 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. अजूनही 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट या टीमला माफ करा 9 धावा पाहिजेत. आकाश गाडी गोलंदाजी मार्कवर येतोय. चपल होऊन करण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टिक पिच केली आहे. आकाश गाडी. खराब चेंडू इथे पाहायला भेटेल. वाईट घोषित केला जातोय. टीमच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड केली जाते. दमदार सुरुवात इथे राज तिर्लोटकर अनिकेत गाडीच्या माध्यमातून परंतु ते मात्र बाद झाल्यानंतर केतन तिर्लोटकर किशोर गाडी हे 2 बॅटर सध्या मैदानात दाखल झाले आहेत. आकाश गाडी गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. बॉल आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. नाराज दिसतोय किशोर गाडी परंतु त्यांच्या डगआउट मध्ये इथे भरपूर हर्ष उल्हास पाहायला भेटतोय. शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट टीमच्या माध्यमातून विजयाच्या दिशेने आगेचूक करताना शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट हा संघ. आकाश गाडी भरपूर लांब लचक अंतर घेऊन धावतोय गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. गोशांकी क्षेत्रामध्ये यष्टीरक्षकाच्या मागे लेग बायचा सिग्नल आणि तोपर्यंत 1 धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते. 80 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत. अजूनही 7 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी केली तर भरपूर मजा येईल. चला चेंडू पुरवायचा आहे. 80 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले आहेत. 2 धक्के दिलेत किंग्ज ऑफ गल्ली वानिवडे टीमने. मात्र आडव्या बॅटने क्लिक केलाय. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. खराब फेकी आहे परंतु बॅकअप केलं जाईल तितकंच. 2 धावांवरती समाधान. टीमची धावसंख्या 2 ला 82 अशी परिस्थिती आहे आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 2 ला 82. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. सहा चेंडू 5 धावांची आवश्यकता. पाहायचंय मॅच अजून संपलेली नाहीये. सहा चेंडू 5 धावा. प्रसाद राणे येतोय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 5 धावा. फायटर जेट केतन तिर्लोटकर ग्रामीण टेनिस क्रिकेटचा. केतन तिर्लोटकर स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्राइक एंडला किशोर गाडी किंग्ज ऑफ गल्ली वानिवडे टीमचा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रसाद राणे. 6 चेंडू 5 धावा. पहिला चेंडू डॉट काढला तर भरपूर मजा येईल. प्रसाद राणेने टप्प्याचा चेंडू हुक केलाय. झेल होईल का? क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि इथे अप्रतिम झेल पकडलाय. केतन तिर्लोटकर बाद झाला. इथे तिसरा धक्का पोहोचेल शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट टीमला.
फायटर जेट इथे बाद झालाय. संघ अडचणीत पाहायला भेटेल. रोहित तिर्लोटकर 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. प्रसाद राणे पहिल्या चेंडूवरती केतन तिर्लोटकरला धक्का दिलाय. 3 धक्के आतापर्यंत किंग्ज ऑफ गल्ली वानिवडे टीमने दिलेत. मात्र चेंडू यष्टी रक्षकाच्या मागे जाईल. गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 83 धावा सध्या. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 4 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. प्रसाद राणे 1 चेंडू डॉट काढावा लागेल. रोहितला शांत ठेवलं तर भरपूर मजा येईल. रोहित तिर्लोटकर स्टॅकिंग एंडला. प्रसाद राणे गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू स्विंग आणि मिस. काय गोलंदाजी केली. आत्ता मात्र प्रेशर असेल शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट टीम वरती. रोहित तिर्लोटकर शांत ठेवलंय. प्रसाद राणेने समीकरण बदललंय. 3 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 4. कंपल्सरी चेस करायचे ते शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट टीमला. रोहित तिर्लोटकर भरपूर रंगतदार लढत इथे पाहायला भेटते. पुन्हा एकदा कव्हरला दिशा दिली आहे. पायचं या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे का. तोपर्यंत चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार आणि विजयी होतोय तो मात्र शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट हा संघ. वेल प्लेड शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट संघ. परंतु किंग्ज ऑफ गल्ली वानिवडे टीमचं सुद्धा कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली होती प्रसाद राणेने. परंतु एक कव्हरला चौकार ठोकला आणि विजय प्राप्त केलाय रोहित तिर्लोटकरने. या ठिकाणी शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट टीमच्या माध्यमातून पुढील फेरीत प्रवेश करतोय शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट हा संघ. आणि आजच्या दिवसातील हे सामने संपले असं मी जाहीर करतोय. उद्या सकाळी पुन्हा एकदा सकाळी ठीक 9 वाजता याच मैदानावरती